साधारण पावणे 4 3:30 ते पावणे 4च्या आसपास ही दुर्दैवी घटना घडली असं माझ्या कानावर आलं. घटना अतिशय वाईट आहे. कुंडमाळा म्हणून हा परिसर आहे. इथं एक लोखंडी पूल आहे. साधारण 92-93च्या दरम्यान जिल्हा परिषदेनं या पुलाची निर्मिती केली, परंतु बरेच वर्ष झाल्यामुळं हा पूल वाहतुकीकरता प्रशासनानं पूर्णपणानं बंद केलेला होता. तशा पद्धतीचे फलकसुद्धा प्रशासनानं लावले होते आणि साधारण पावसाळ्यामध्ये वर्षा पर्यटनाकरता काही लोक या पुलावर येत असतात. त्या पद्धतीनं या ठिकाणी लोक पर्यटनाकरता आले आणि हे करत असताना या पुलाच्या कॅपॅसिटीपेक्षा सुद्धा अधिक लोक, साधारण 100 लोक त्या पुलाचा, जिथं पूल तुटला त्याच्यावर साधारण 100 लोक होती अशा पद्धतीची माहिती मला या ठिकाणी प्राप्त झाली. आणि वाहनांना या पुलावर जाण्याकरता बंदी होती, तरीसुद्धा काही मोटरसायकल या पुलावरनं जात येत होत्या आणि दुर्दैवानं ही घटना आज दुपारी त्या ठिकाणी घडली. पण इथं जिल्हाधिकाऱ्याने बंदी केली होती पर्यटनाला, तरी सुद्धा इथं पर्यटक येतात. स्थानिक प्रशासनावर इथल्या असा अनेकाचा रोष दिसतोय की त्याने मजाव केला असता, त्याने इथं लोकांना येऊ दिलं नसतं तर कदाचित ही घटना नाही. पोलीस सुद्धा, मला सांगण्यात आलं, पोलीस सुद्धा लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतात, नेहमी करतात. परंतु काय होतं, हे जे वर्षा पर्यटन असतं यामध्ये लोकांमध्ये उत्साह खूप असतो आणि त्या पद्धतीनं उत्साहानं लोक या पुलावर आली आणि अपेक्षेपेक्षा किंवा त्या पुलाच्या असणाऱ्या कॅपॅसिटीपेक्षा सुद्धा अधिक पर्यटक या पुलावर एकत्रित झाल्यामुळं ही दुर्घटना घडलेली आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय वाईट गोष्ट ही घडलेली आहे. जवळपास आता म्हणजे 2 मृत इथंच जागेवर झालेत आणि आत्ता मला असं कळतंय की काहीतरी 3री व्यक्ती ही मृत त्या ठिकाणी पावलेली आहे आणि 37 जण जखमी हे झालेले. त्या लोकांना उपचाराकरता वेगवेगळ्या 2-3 हॉस्पिटलमध्ये, खाजगी रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि आत्ताच आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे मृत कुटुंबियांना, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत देण्याचं सुद्धा जाहीर या ठिकाणी शासनाच्या वतीनं केलेलं आहे. जखमींच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य तो निर्णय आम्ही प्रशासन त्या ठिकाणी घेतं आहे आणि जे जखमी आहेत त्यांना योग्य पद्धतीनं उपचार मिळावा या संदर्भात सुद्धा प्रशासन आणि संबंधित डॉक्टर आणि दवाखाने हे निश्चितपणानं सज्ज आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचाव कार्य आता अंधार पडलाय. नेमकं किती वाहून गेले आणखी एक्झॅक्ट आकडा प्रशासनाकडेही आला नाही. हे बचाव कार्य किती काळापर्यंत चालू राहणार आहे आणि कशा पद्धतीने ही सगळे पुल्ली आता कारवाई? नाही, मुळामध्ये जोपर्यंत शेवटची व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य सुरू राहील. आता नक्की किती लोक अब्स्कॉन्डिंग आहेत हे आपल्याला कळत नाही आहे, कारण जोपर्यंत त्यांचे नातेवाईक पुढे येत नाहीत. आता आम्ही इथं म्हणतोय की 2 डेड बॉडीज इथं या पूल जिथं तुटला आहे त्याच्या खाली साधारण अंदाजे 2 बॉडीज आहेत अशा पद्धतीचं एक अंदाज आहे आणि यापेक्षा जर अधिक आकडा काही असेल तोही शोधण्याचं काम सुरू आहे. आपण सगळेजण बघताय, फार मोठ्या प्रमाणामध्ये मदतकार्य या ठिकाणी सुरू आहे. NDRFची टीम आहे, SDRFची टीम या ठिकाणी आलेली आहे. काही सामाजिक संस्था या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणचे स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके ही घटना घडल्यापासून ते या ठिकाणी आत्तापर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी शोध कार्य करण्याच्या संदर्भात त्यांचा सुद्धा खूप मोलाचा सहभाग या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. तर शेवटचा माणूस सापडेपर्यंत हे बचाव कार्य सुरू राहील अशी सगळी भूमिका जी आहे ती. आणि
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा सुद्धा सातत्यानं या गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यांनी स्थानिक आमदारांशी सुद्धा संपर्क साधला. मला सुद्धा फोन करून त्यांनी त्या संदर्भात विचारणा केली आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही सुद्धा जाऊन या संदर्भात प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट द्यावी अशा पद्धतीची सूचना सुद्धा केली. आणि एकूणच परिस्थितीवर म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं निश्चितपणानं लक्ष आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून मकरंद आबा पाटील जे आहेत तिथं पाहणी करायला आलेत. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन सुद्धा आलेत, सुप्रिया सुळे आलेत. मात्र सगळ्यात आव्हानात्मक जे काम आहे बचाव कार्याचं ते काम मात्र शेवटचा नागरिक सापडेपर्यंत सुरू राहील आणि त्या सगळ्या परिस्थितीचं काम जे आहे ते यंत्रणेकडून करण्यात येत असल्याचं मकरंद आबा पाटील यांनी म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.